का भी इस्तकबाल है। देखिए आकाश, जो मैन ऑफ द मैच थे आपको एक बार फिर से आना है, क्योंकि एक मैन ऑफ द मैच रह गया है। जो मापोली सर्विस सेंटर का ये मैन ऑफ द मैच है। आपके पास अगर टू व्हीलर फोर व्हीलर गाड़ी है तो आप मापोली सर्विस सेंटर पर जाके बिल्कुल फ्री में गाड़ी को सर्विस करा सकते हैं। और ये हमें स्पॉन्सर किया है तौफिक बुरे साहब, नवाज़ बुरे साहब और हसन पटेल साहब ने। और मैं तौसीफ पटेल से कहूँगा कि आपको ये वाउचर देना है। देखिए ये मापोली सर्विस सेंटर का ये वाउचर देते हुए इस वक्त तौसीफ पटेल। तो ये थे मैन ऑफ द मैच खिलाड़ी आकाश। ओवर टू कमेंट्री बॉक्स। चला बोलतोय मॅच कडे। रंगतदार मॅच आहे। टीम मीत स्पोर्ट्स कवाड बी विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतो साईराज कोशिंबे, तेजस पवार सज्ज होत आहे। पुढचा चेंडू पहा पहा पहा, अपील तर होती पण चेंडू बॅटचा काही संपर्क नाहीये आणि निघून गेला सर रक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूची सांगता होते। निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर धावसंख्या फळकावरती आहे ती म्हणजेच 1 या आकड्यावरती। 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या फळकावरती 1। तेजस पुन्हा एकदा तयार होते। अजय आणि विकी मात्रेची जोडी मैदानामध्ये। शफल क्रॉस केलाय, वाडी शॉर्कर हवे चेंडू मिस टाइम, विकेट डाऊन। विकी मात्रे मैदानाच्या बाहेर। ही तेजस पवारची ताकद आहे, ही त्याची नजाकत आहे आणि मग विकेट डाऊन होत आहे। विकेट क्रमांक पहिला। नवीन बॅटर मैदानामध्ये धीरज आहे, जो या हंगामामध्ये फॉर्ममध्ये इनफॉर्म खेळाडू आहे। पाहावं लागेल धीरज त्या फॉर्मचा वापर करेल का, कारण की तेजस पवारचा विचार केला तर मग आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, धावा दिल्यात त्या 1, विकेट देखील महत्त्वाचा घेतलाय। विकी मात्रे सारख्या फलंदाजाला परतावलं। वाडी शॉर्कर होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉर्ट बीट आपला झेल, गोलंदाज तयार होत आहे। पहा चेंडू चांगला आहे, चांगला लेंथ वरती आहे, टप्पा पडल्यानंतर सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। अपील पाहायला मिळते, उत्साह पाहायला मिळतो, जल्लोष पाहायला मिळतोय, कारण की त्यांना देखील ठाऊक आहे ही मॅच महत्त्वाची आहे। टीम वाड बी संघ या हंगामामध्ये एक विक्रम केलाय त्यांनी, अगदी 3 आठवड्यांमध्ये 5 ठिकाणी क्वालिफाय झालेत। हा नवीन रेकॉर्ड आहे आपल्या विभागात। हा चेंडू पहा पहा, फटका चांगला आहे, धीरजच्या बॅटमधनं सरळ निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं। षटकाराकरिता आव्हान, चॅलेंज, संघर्ष करतोय पूर्णपणे। धन्यवाद डीजे। धीरजच्या बॅटमधनं काय विस्फोटक फटका निघालाय। मी म्हटलं होतं ना की या हंगामामध्ये धीरज इनफॉर्म मध्ये, 2 अर्धशतक या हंगामामध्ये त्याच्या नावावरती आहेत, 2 50s त्याने मैदानामध्ये कंप्लीट केल्यात, म्हणूनच की काय कॉन्फिडन्स लेवल त्याची देखील आहे। पण त्याच्या विपक्षामध्ये तेजस पवारचा विचार केला तर मग त्याला कोशिंबे गावची राजधानी एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं, त्या एक्सप्रेसला त्या पद्धतीने धावावं लागेल रुळावरती। पुढचा चेंडू पहा, याला म्हणतात कमबॅक।
खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू, सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करून देणारा, आणि मग कमबॅक कसा असावा तर मग तेजस पवार सारखा असावा. धावसंख्या फळकावरती आहेत त्या म्हणजे 7 या आकड्यावरती. 2 विकेटच्या नुकसानवरती 7. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू एक सिंगल धाव, तदनंतर जर बघितला गेला तर मग निर्धाव चेंडू, मग विकेट, मग पुन्हा निर्धाव चेंडू, मग षटकार आणि मग पुन्हा विकेट. काय षटक कंप्लीट झालंय, अप्रतिम पद्धतीचा होता. एका षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 7 या आकड्यावरती. 2 विकेटच्या नुकसानवरती 7 धावसंख्या आहे. स्ट्रायकर एंडला न्यू बॅटर, नॉन स्ट्रायकर एंडला न्यू बॅटर आहे निलेश. स्ट्रायकर एंडला अजय. पहिल्या दिवसामध्ये जर बघितला गेला तर अजयने इतका चांगला खेळ केला होता की मग गोलंदाजांना घाम फोडला होता. आता वेळ देखील आल्या, कारण की एका बाजूने विकेट पडताना अजयने पाहिलंय, एका बाजूने संघ लडबडताना अजयने पाहिलंय, आणि मग सावरवायचं कसं आहे संघाला ते अजयला ठाऊक आहे. इथून या संकटातून बाहेर कसं काढायचं ते अजयला ठाऊक आहे. बाहेर काढील का आपल्या संघाला? वळतोय मॅचकडे. गोलंदाज तयार होतोय. षटक क्रमांक 2 घेऊन अतुल आहे गोलंदाजीवरती. स्ट्राइकला कोण आहे? चला बोलतोय मॅचकडे. पुढचा चेंडू पहा, लॉफ केलाय, फटका आहे तर चांगला. म्हटलं होतं ना की अजयच्या बॅट मधून फटके येऊ शकतात. अजयकडे क्षमता आहे, अजयकडे ताकद आहे, क्वालिटी आहे, क्लास आहे, दर्जा आहे, आणि मग सरळ चेंडूला फेकून दिला गेला. सीमारेषा बाहेर. धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्या त्या म्हणजे 13 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच टीम अंबाडी आणि गावदेवी साखरोली, दोन्ही संघांचे कर्णधार रेडी राहायचं आहे. टीम अंबाडी विपक्षामध्ये साखरोली, एसीसी अंबाडीच्या विपक्षामध्ये गावदेवी साखरोली संघ. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते ती 2 विकेटच्या नुकसानवरती 13. अजय म्हटलं होतं ना की अजयच्या नावात जय. थांबणार तो अजय कसला. अतुल पुन्हा एकदा तयार होतोय अजयच्या विरोधामध्ये. पुढचा यावेळेस लॉफ केला, हवेत मिस टाइम आहे, आणि कमबॅक पहा. आणखी एक चांगला कमबॅक दिलाय, आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज अजयला परतावं लागतंय. चला बोलतोय मॅचकडे. 3 चेंडूचा केस समाप्त झालाय. धावसंख्या फळकावरती 3 विकेटच्या नुकसानवर 13. नवीन बॅटर इथे पहा. अगदी जर बघितला गेला तर स्वीपर कव्हरला एक धाव तिथे कंप्लीट केली गेली, आणि मग एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 14 या आकड्यावरती. रोशन आहे नवीन बॅटर. नॉन स्ट्रायकर एंडला एक धाव त्याने कंप्लीट केली गेली आहे. स्ट्रायकर एंडला निलेश पहिला चेंडू फेस करत असेल या मॅच मधला.
4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 आहे. 5वा चेंडू यावेळेस पहा 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 पंचांचा इशारा येतोय तर मग वाईट चेंडू आहे. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या फळकावरती 1ने वाढेल जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. यापुढील होणारी मॅच ACC अंबाडी विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स साखरोली दोन्ही संघाचे कर्णधार या नाणेफेकीच्या कक्षाकडे. अतुल पुन्हा एकदा तयार होत आहे. निलेश स्ट्रायकर एंडला. यावेळेस लाफ करण्याचा प्रयत्न होता. एका जाग्यावरून आडव्या पट्ट्याचा प्रयत्न केला गेला पण चेंडू टप्पा पडल्यानंतर निघून गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि मग धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर मग स्थिरावली गेली ती म्हणजेच 15 या आकड्यावर. आदरणीय JFG पटेल साहेब आणि त्यांची सुकन्या हनी पटेल यांचा इथे शुभागमन झालं. यस वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू पहा निलेशच्या बॅटमधनं निघून जाईल मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमारेषा बाहेर. आणखी एक विस्फोटक फटका. धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते ती 21. आपण पाहू शकाल लाईव्ह स्क्रीनवरती आमचे प्रेक्षक राजा इथे टुडुंब गर्दी करून येतोय. अगदी पाहू शकाल आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे हा प्रेक्षक वर्ग. आपण पाहू शकाल आमचा दुसरा खेळाडू प्रेक्षक वर्गांचा कक्ष जो बनवला गेलाय, प्रेक्षकांचा जो स्टँड आहे तो दाखवला जातोय जिथे मात्र अंबाडीचे खेळाडू बसलेत. स्ट्रॅटेजी करतात या पुढील मॅच अंबाडीचे खेळाडू तिथे पाहायला मिळतात. पण आज संध्याकाळी जर बघितलं गेलं तर मी म्हणेन की संध्याकाळच्या सत्रामध्ये मग गर्दी खूप असेल. इथे उभा राहायला देखील जागा नसेल कारण की कालच्या दिवसात पाहिलं सुपर सॅटर्डे होता पण आज सुपर डुपर संडे आहे आणि या सुपर डुपर संडेमध्ये सुपर डुपर गर्दी असणार आहे. षटक क्रमांक 3 धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्यात 21 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंडला. बॅटर आहे रोशन. पहिला चेंडू यावेळेस पहा लाफ केलाय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 22 या आकड्यावरती. आपण बघितलं मागच्या षटकामध्ये एक पहिल्या षटकात जर पाहिलं तर एक मोठा फटका मारला, फलंदाज बाद झाला. त्यानंतर दुसरा फलंदाज होता तो म्हणजेच अजय, त्याने देखील मोठा फटका मारला, बाद झाला. निलेशने देखील एक मोठा फटका मारला. या चेंडूवरती काय होईल हे पाहणं गरजेचं आहे. यस वळतोय मॅचकडे. आपण पाहू शकाल गोलंदाजीवरती गोलंदाज आहे स्वप्नील. आणि मग जर बघितलं गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या फळकावरती सिरावली गेली ती म्हणजेच 22 या आकड्यावरती. दरम्यान आदरणीय शादाबजी कोतकर साहेबांचं इथे शुभागमन झालं. यस वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार होत आहे. स्टिप आउट करून खेळण्याचा प्रयत्न निलेशच्या बॅटमधनं. आणखी एक प्रिपरेशन मी म्हटलं होतं निलेश वरती करावं लागेल. करून आले विकी मात्रेवरती, करून आले अजय वरती, पण आउट ऑफ सिलेबस निलेश पाहायला मिळाला आणि मग चेंडूला फेकून दिला गेलाय सीमारेषा बाहेर.
28. गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा तयार होत आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे अंतिमचे 2 चेंडू. 5वा रथी 5वा चेंडू. गोलंदाज तयार होत आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. थोडंसं डिसबॅलन्स झालं. चेंडूला अडवून फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या स्टेजचा विचार केला तर मग चेंडूचा वेट करत होते आणि त्या अनुषंगाने 2 धावा. अशा मोमेंटवरती जर बॅकअप असेल तर मी म्हणेन की चेंडूवरती धावणं गरजेचं होतं. शेवटचा अंतिम चेंडू. धावसंख्या फळकावरती 30 आहेत. आता शेवटचा अंतिम चेंडू आहे. हा पहा फटका खेचलाय. तेजस आहे तिथे आणि 1 बाउन्स डोक्यावरनं निघून जाईल. सीमा रेषा बाहेर. चौकारा करिता धावसंख्या 34. विजयासाठी 35 धावांचा आव्हान आहे. चला यापुढील होणारी मॅच एसीसी अंबाडी संघाचे कर्णधार आणि तदनंतर जर बघितला गेला तर मग गावदेवी स्पोर्ट्स साखरोळी संघाचे कर्णधार या नाणेफेकीच्या कक्षामध्ये आमच्या समवेत जोडायचं आहे. तौसिफ पटेल जी आणि आदरणीय जयबजी पटेल साहेब यांना मी दोघांना विनंती करतोय आमच्या नाणेफेकीच्या कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. त्यांची सुकन्या देखील आमच्या समेत जॉईन होईल. हनी पटेल सी देखील चिमुकळी आमच्या समवेत. अमायरा डॉन टॉसचा बॉस तिथे मात्र जॉईन होईल. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. एका बाजूला पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स साखरोळी संघाचे कर्णधार. दुसऱ्या बाजूला जर बघितला गेला तर एसीसी अंबाडी संघाचे कर्णधार तेजस पातकर आहेत. आमचे मान्यवर देखील आलेत. एका बाजूला एसडी स्पोर्ट्स आहे. दुसऱ्या बाजूला जर बघितला गेला तर शहजाद डॉन. कॉलिंग कोण देणार आहे? साखरोळी. शहजाद डॉन अशी कॉलिंग आहे आणि इथे नाण्याचं कौल शहजाद डॉन पाहायला मिळत आहे. अर्थात जर बघितलं गेलं तर नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. साखरोळी संघ काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग. चला ऑल दी बेस्ट. त्वरित शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. वळतोय मॅचकडे. चालू असलेली मॅच रंगतदार आहे. एका बाजूला टीम मीत स्पोर्ट्स कव्वाड बी संघ, ज्या संघाने या हंगामामध्ये एक वेगळा रेकॉर्ड केला आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर मग टीम आपल्याला पाहायला मिळते साईराज कोशिंबे संघ. टीम अंबाडी संघ आपला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत जोडा चेंडू चॉईस करण्यासाठी, कारण की तदनंतर जो चेंडू दिला जाईल मैदानामध्ये त्याच्यावरती खेळावं लागेल. दोन्ही संघांना सांगेन 3 अंबाडी पण आणि साखरोळी आपण देखील या. चेंडू चॉईस करा, अन्यथा तुम्हाला जो चेंडू दिला जाईल त्याच्यावरती खेळावं लागेल. येस, थँक्यू दिजे. आपण पाहतो एसडी ट्रॉफी महापुली 2023चा महासंग्राम. ह्या मैदानाचा विचार केला तर मैदान खूप सुंदर आहे, खूप चांगलं आहे. आणि हा मैदान आदरणीय रमेशजी पटेल साहेब त्यांच्या मुलीच्या नावावरती आहे. रुबी पटेल स्टेडियम आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूप सुंदर मैदान आहे. अगदी मापुलीच्या या नगरीमध्ये इतका अवाढव्य मैदान किंवा इतका सुंदर मैदान अनेक वर्ष मापुली पाहतोय ना की एक चांगलं ऑर्गनाईज करत असत्या. आणि आज एसडी ट्रॉफी देखील त्याच लेवलची आहे, त्याच दर्जाची आहे. वळतोय मॅचकडे. धावसंख्या फळकावरती 34 जोडलात 35 धावांचं आव्हान आहे. 2 सलामीचे बॅटर्स अतुल स्वप्नील जोडी मैदानामध्ये. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा गोलंदाजीवरती गोलंदाज तयार. पहिला चेंडू जागा बनवली आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत आहे, अडवलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आहे
आणि मग 2 धावा इथे फेकी करेपर्यंत सहज सोप्या पद्धतीने कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेच्या जोडीने 35 धावांचा वन पार पडताना फलकावरती 2 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. गोलंदाजीवरती गोलंदाज अक्षय. वळतोय मॅच कडे. पुढचा चेंडू अपील तर स्ट्रॉंग पण मिसिंग ऑफ स्टंप. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. पंचांचा इशारा लेग 22च्या स्वरूपामध्ये एक धाव. देखिए वकी स्पोर्ट्स मापोली और गांव देवी धोंडावालोली आपका 7वां मैच रहेगा और ये 5वां मैच चल रहा है. मैच फिर आपका तुरंत ही मैच रहेगा. चला बोलतोय मॅच कडे. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकाल यावेळेस लॉफ केला होता चेंडू आणि अगदी बघितलं गेलं तर मग सरळ निघून गेला सीमारेषा बाहेर चौकाराकरिता. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावरती चौकार आलाय. आपण पाहू शकाल स्क्रीनवरती 14 चेंडू 27 धावांची गरज आहे. आता मॅच खऱ्या अर्थाने स्टेबलाइज पोझिशनवरती आहे. इथून काही घडू शकतं. गोलंदाज तयार होत आहे. अक्षय पुन्हा एकदा अतुलच्या विरोधामध्ये. हाफ ट्रॅकर लेग स्टंपच्या बाहेर गणेश पाळी सर वळतायत. क्विक ॲक्शन. गणेश पाळी सरांच्या रिॲक्शन पहा किती सुंदर. आणि मग दर्शवतील की हा वाईट चेंडू नाही. एन्जॉय करता आलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एन्जॉय करताना त्यावेळेस तुमच्या कामामध्ये लक्ष देखील चांगलं लागतं आणि काम देखील चांगलं होतं. त्यासाठी अनेक आपण पंच पाहतोय ना की मग त्यांची ॲक्शन चांगली असते. थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून ती मॅच किंवा तो सामना एन्जॉय करता येईल आणि काम देखील चांगलं करता येईल. 14 चेंडू 26 धावांची गरज. यावेळेस लाफ केला. ऑन साईडला आहे चेंडू. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये निलेश आहे. चेंडूला कलेक्ट करतोय आणि मग फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि मग एका सिंगलच्या जोडीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली. ती म्हणजेच 9 या आकड्यावरती 10 या आकड्यावरती माफ करा. दहा धावसंख्या फलकावरती जोडल्या गेल्यात. 13 चेंडू 25 इक्वेशन. गोलंदाज तयार. लेग स्टंप पुन्हा लेग स्टंपला सोडलाय. गणेश पाळी सरांचा इशारा. यस इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव आणि मग एक्स्ट्रा धावेने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल. जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. 13-24 समीकरण मैदानामध्ये. एक धाव महत्वाची आहे. एक धावेसाठी मैदानामध्ये तडजोड करावी लागेल. एक धावेसाठी मैदानामध्ये तुमची शक्ती युक्तीचा मेळ करावा लागेल. तुमची ताकद दाखवावी लागेल. तुमचा अनुभव दाखवावा लागेल. तरच तुम्हाला त्या मॅचमध्ये कमबॅक करता येईल. 13-24 समीकरण. शेवटचा अंतिम चेंडू आहे. गोलंदाज तयार होत आहे. यावेळेस लाफ करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. तिथे पियुष येतोय आणि चेंडूला कलेक्ट करून फेकी करेपर्यंत जर बघितला गेला तर येऊ की नको दोन्ही गाड्या एकाच रुळावरती. आणि मग आउट कोण होत आहे तर फलंदाज स्वप्नील बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. शतक देखील समाप्त झालंय. कॉलिंग नव्हती. तालमेल लडबडला गेला आणि मग तालमेल लडबडल्यावरती काय होतं तर ते आपल्याला पाहायला मिळालं.
हेलो। देखिए ऑर्गेनाइजिंग टीम में जितने भी सदस्य खास करके एचडी स्पोर्ट्स के जितने भी खिलाड़ी जो टीम में खेलते हैं सभी को वीआईपी डाइस के सामने आना है। चला बोलतोय मॅचकडे षटक क्रमांक दुसरा यावेळेस लाफ केलाय फटका क्षेत्रामध्ये आहे तर नक्कीच पण नो मॅच लँड मध्ये आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर धावा किती जमवल्या गेल्या त्या म्हणजेच एका धावेने धावसंख्या फळकावरती 13 आहेत. अकरा चेंडू 22 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला विघ्नेश एक धाव कंप्लीट केली आहे. गोलंदाज तयार होत आहे. लवरफुल टॉस चेंडू यष्ट्या उध्वस्त विकेट डाऊन होत आहे. फलंदाज बाद मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. गोलंदाज धीरज चला बोलतोय मॅच कडे 10 चेंडू 22 धावांची गरज. समीकरण आता टाईट मोड वरती आहे. 2 विकेटच्या नुकसानवरती 13 आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 22 धावांची गरज आहे. चेंडूचा केस बाकी आहे तो म्हणजे 10. धीरज गोलंदाजीवरती 2 चेंडूचा केस समाप्त आहे. स्ट्रायकर एंडला न्यू बॅटर सागर यावेळेस लॉफ केलाय. आल्या प्रहार केलाय. फटका सरळ 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 सजनी चली साजन के घर 6 रन. धावसंख्या आता मोड वरती आला त्या म्हणजेच 19. 9 चेंडू 16 धावांची गरज आहे. काय फटका होता. आल्या सागरने आव्हान केलं. आल्या सागरने सांगितलं की हम ना कभी रुकेंगे हम ना कभी झुकेंगे चाहे कुछ भी होने तो हम लढेंगे और लढते ही रहेंगे. पुढचा चेंडू कडा घेतली. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जात आहे पण फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव. एका सिंगलच्या जोडीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. 20 आकड्यावरती जाऊन पोहोचूया. 8 चेंडू 15 धावांची अजून देखील गरज आहे. 8 चेंडू 15 धावा हे 2 चेंडू महत्वाचे आहेत कारण की तिसरा गोलंदाज जो कव्वाड संघाचा आहे ती खरी एक्सप्रेस आहे. हाईट छोटी आहे पण फाईट खूप मोठी आहे. त्यासाठी या 2 चेंडूवरती टीम कोशिंबा संघाला सेफ व्हावं लागेल. 8-15चं इक्वेशन. गोलंदाज तयार होत आहे. पहा प्रॉपर यॉर्कर रनआउटची संधी देखील आहे. महत्वाचा गडी जाऊ शकतो आणि क्रुशल मोमेंट वरती फलंदाज अतुल मैदानाच्या बाहेर. चला बोलतोय मॅच कडे. 7-15चं इक्वेशन. यावेळेस पंचांचा इशारा काय येतोय तर मग आहेत इंटरेस्टेड
इशारा येईल पंचांचा की वाईड चेंडू आहे. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर मग 1 ने वाढेल. 21-21 या आकड्यावरती 7-14चे इक्वेशन मैदानामध्ये आता पाहायला मिळतं. रेलिंग सोडा प्लीज, रेलिंग सोडा प्लीज प्लीज, कारण की तिथे क्षेत्ररक्षक असतात तैनात. दुखापत देखील होऊ शकते. ऑनसाईडला खेळला गेलाय. एक धाव तर कंप्लीट केली जाते आहे. एका धावेवरती थांबवलं की काय? एकच धावा आहे आणि मग एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. 6 चेंडू विजयासाठी 13 धावा. चला जाऊयात आमच्या डिस्क जॉकीकडे. गोलंदाज पियुष तयार. पहिला चेंडू ऑन साईडला खेळलाय वेगाने, अगदी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आहे. एकच धाव. एका धावेने जर बघितलं गेलं तर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे ती म्हणजे 23-23 या आकड्यावरती. 5 चेंडू 12 धाव्यांची अजून देखील गरज आहे. मॅच अगदी रोमांच मोडवरती आहे. 5 चेंडू 12 धावा. प्रेक्षक वर्ग रेलिंग सोडा प्लीज, कारण की खेळाडू अगदी तिथे जवळ असतात. सीमारेषा तिथेच आपली एंड होते. दुखापत नको व्हायला किंवा रेलिंग आतमध्ये नको व्हायला, या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. प्लीज प्रेक्षक वर्ग जे कोणी आहेत छोटे खेळाडू तिथे होतं मॅचकडे. यावेळेस स्लॉफ केलाय. फटका प्रॉमिसिंग तर नाहीये. क्षेत्ररक्षक आलाय. अजय चेंडूला कलेक्ट करतोय आणि मग विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल आणखी एक. जर मॅच जिंकली तर पियुषला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आदरणीय संतोष दादा गुरव यांच्या माध्यमातून पाठी राखे होतोय मॅचकडे. अपसमच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा. यस, इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. व्हाईट चेंडू आलाय. एक्स्ट्रा धाव. 4 चेंडू 11 धावेंची गरज आहे. गोलंदाज पियुष पुन्हा एकदा तयार होत आहे. 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. जर मॅच जिंकली तर संतोष दादा गुरव यांच्या माध्यमातून 500 रुपयात. यावेळेस पहा लॉफ केलाय. फटका चांगला आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे. मिसचा फिल्डिंग आणि मग दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? रनआउटची संधी देखील आहे आणि आणखी एक विकेट. आणखी एक गडी मैदानाच्या बाहेर. फलंदाज
3 चेंडू 10 धावा. समीकरण अशा मोमेंट वरती या. पण टीम कव्वाड संघाचा विचार केला तर मग या हंगामामध्ये कव्वाड संघ काय परफॉर्मन्स देते, पाहण्यासारखा परफॉर्मन्स आहे. अगदी सगळे चेहरे पहा, सगळे नवीन चेहरे पाहायला मिळतात. एकही मोठा नाव नाही आहे. पण असं म्हणतात ना की नावात काय ठेवलंय, तुम्ही आमच्या कामात पहा, तुम्ही आमच्या कर्तृत्वावरती पहा, तुम्ही आमच्या मेहनतीवरती पहा. आणि हे जिद्द आहे, ही चिकाटी आहे, ही मेहनत आहे, हा संघर्ष आहे, जिंकण्यासाठी तो जयघोष आहे. पण अजून मॅच इन मध्ये देखील आहे. 3 चेंडू 10 धावा. फलंदाज तयार. पहिला चेंडू इथे निर्धाव. उमेश बीट केला गेलाय. 2 चेंडू 10 धावेची गरज आहे. आता उमेशला दाखवावं लागेल, स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर कुछ कर जावायचे की दुनिया बोले करो तो उमेश के जैसे, असं करून दाखवावं लागेल. दोन चेंडू 10 धावा. दोन्ही चेंडूवरती 2 मोठे फटके येतील का? जो जीता वो सिकंदर है. कारण की क्वालिफायची मॅच आहे. टीम कव्वाड संघ आणखी एक रेकॉर्ड करायला चाललाय की काय? रेकॉर्ड इथे होईल की काय? या आधीच केलाय. 2 आठवड्यामध्ये 4 ठिकाणी क्वालिफाय झालेत, 3 आठवड्यामध्ये 5 ठिकाणी झालेत. आणि जर इथे निघाले तर 3 आठवड्यात 6 ठिकाणी क्वालिफाय होणारा एकमेव संघ आपल्या विभागामधला ठरू शकतो. चला बघतोय मॅच कडे. वाईट चेंडू आहे. 2 चेंडू 9 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार होते. पियुष पुन्हा एकदा. हा चेंडू पहा, लॉफ केलाय, विकेट डाऊन होतोय. विकी मात्रे चेंडूला करतोय कलेक्ट. ये कॅच नहीं थी तो ये मॅच थी. इस दरम्यान आदरणीय आकाशजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून कव्वाड संघाला शुभेच्छा आल्यात. ग्रामपंचायत सदस्य कव्वाड आकाशजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. चला बोलतोय मॅच कडे. त्याचबरोबर सँडी भाई यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्या. चेंडूला लॉफ केलाय आणि विक्रम आणखी एक नावावरती. टीम मी स्पोर्ट्स कव्वाड बी 3 आठवड्यामध्ये 6 ठिकाणी क्वालिफाय होणारा एकमेव संघ आपल्या विभागामधला. आता म्हणावं लागेल आपल्या विभागामधला दादा संघ कोणता, तर मी स्पोर्ट्स कव्वाड बी हा आहे. हेलो तो इस वक्त हमारे बीच में नागरिक बैंक के चेयरमैन मक्की पटेल साहब, साथ में उनके फरहान पटेल साहब और साथ ही साथ जुनैद पटेल साहब का आगमन होने जा रहा है. वेलकम 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 मक्की पटेल साहब, फरहान पटेल साहब और जुनैद पटेल साहब. इस वक्त एचडी ट्रॉफी 2023 में इस वक्त मक्की पटेल साहब इस वक्त हमारे बीच में तशरीफ लाने जा रहे हैं. वेलकम मक्की भाई, साथ ही साथ फरहान पटेल साहब, जुनैद पटेल साहब और साथ ही साथ दानिश पटेल साहब भी हमारे बीच में मौजूद है. तो अभी हमारे बीच में नागरिक सहकारी बैंक के चेयरमैन मक्की पटेल साहब तशरीफ ला चुके हैं. साथ में
फरहान पटेल साहब भी जो नागरिक सहकारी बैंक के डायरेक्टर